राजकारणामध्ये ना 24 तास म्हणजे खूप मोठा काळ असतो असं म्हणतात आणि ते खरंय. म्हणजे बघा ना, एका रात्रीत सरकारं बदलतात, मित्र शत्रू होतात. पण असं कधी ऐकलंय का की पक्ष बदलला आणि अवघ्या 24 तासांच्या आत कुणी नगरसेवक बनलं? हो, धुळ्यात नुकताच असा एक अविश्वसनीय प्रकार घडलाय जो ऐकून खरंच धक्का बसेल. चला तर मग आपण जाणून घेऊया की हा इन्स्टंट नगरसेवक बनला तरी कसा आणि या राजकीय चमत्कारामागे नक्की दडले तरी काय. तर ही गोष्ट आहे उत्तर महाराष्ट्रातल्या धुळे शहराची. झालं असं की तिथे महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या आणि त्यामुळे राजकीय वातावरण एकदम तापलेलं होतं. प्रत्येक पक्ष विजयासाठी जोरदार प्रयत्न करत होता आणि शहरात एक वेगळाच म्हणजे तणाव निर्माण झाला होता. आता या सगळ्या राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी होते रणजितराजे भोसले. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे धुळे शहराध्यक्ष होते. खरं तर त्यांच्याच राजकीय हालचालींवर या संपूर्ण कथेचा पुढचा प्रवास अवलंबून होता. पण थांबा, या खेळात ते एकटे नव्हते. त्यांच्यासोबत आणखीही काही महत्त्वाचे खेळाडू होते जे या राजकीय नाटकात महत्त्वाची भूमिका बजावणार होते. आणि मग आला तो दिवस, उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस. या दिवशी असं काहीतरी घडलं की अख्खं राजकीय समीकरणच पालटून गेलं. म्हणायला हरकत नाही की हा या राजकीय नाटाचा खरा क्लायमॅक्स होता. आता बघा, या राजकीय खेळीचा वेग किती थक्क करणारा होता. म्हणजे कुणालाही धक्का बसेल. जो नेता कालपर्यंत एका पक्षाशी निष्ठावंत होता तो आज थेट दुसऱ्या पक्षात सामील झाला होता. निष्ठा आणि विचारसरणी काही तासांमध्ये कशी काय बदलू शकते याचं हे एक उत्तम उदाहरणच म्हणावं लागेल. जरा विचार करा, या घटनेचा धक्का किती मोठा असेल. भोसले यांनी फक्त पक्षच बदलला नाही तर त्यांनी भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनाही एक मोठा धक्का दिला. जे कार्यकर्ते अनेक वर्षांपासून पक्षासाठी झटत होते, तिकिटाची वाट पाहत होते, त्यांना डावलून यांनी आपल्या पत्नीसाठी थेट निवडणुकीचं तिकीट मिळवलं. हा त्या कार्यकर्त्यांसाठी खरंच मोठा धक्का होता. थांबा, कथा इथेच संपत नाहीये. खरी जादू, खरा ट्वेस्ट तर अजून बाकी होता. तो म्हणजे उमेदवारी अर्जांच्या तपासणीच्या दिवशी. चला बघूया पुढे नक्की काय झालं. आणि मग घडला तो क्षण ज्याने संपूर्ण निवडणुकीचं चित्रच पालटून टाकलं. निवडणूक अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी सुरू केली आणि धक्का बसेल अशी गोष्ट घडली. उज्ज्वला भोसले यांच्यासमोर जे 4ही प्रतिस्पर्धी उमेदवार होते त्या सगळ्यांचे अर्ज एकामागोमाग एक काहीतरी तांत्रिक कारणं सांगून अवैध ठरवण्यात आले. आता याचा अर्थ काय? सोप्पं आहे. निवडणुकीच्या रिंगणात आता फक्त आणि फक्त एकच उमेदवार उरला होता आणि समोर कुणी प्रतिस्पर्धीच नसेल तर निवडणूक होणार कशी? आणि मग काय होणार? समोर एकही प्रतिस्पर्धी उरला नसल्यामुळे उज्ज्वला भोसले यांना बिनविरोध विजयी घोषित करण्यात आलं. म्हणजे विचार करा, मतदानाची कुठलीही प्रक्रिया झाली नाही, काही नाही, आणि त्या थेट नगरसेवक बनल्या. हा खरंच एक राजकीय चमत्कारच होता की नाही? बरं, आता तांत्रिकदृष्ट्या बघायला गेलं तर हे सगळं कायदेशीर आहे. पण ह्या एका घटनेमुळे भारतीय राजकारणातल्या एका मोठ्या प्रश्नाला तोंड फुटलं आहे. तो म्हणजे निष्ठा आणि संधी यातला नेमका फरक काय आणि राजकारणात जास्त महत्त्वाचं काय असतं. या घटनेमुळे ना राजकारणाचे दोन चेहरे अगदी स्पष्टपणे समोर येतात. एका बाजूला आहेत पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते, जे अनेक वर्ष पक्षासाठी अक्षरशः झटतात, पण त्यांना संधी काही मिळत नाही. आणि दुसऱ्या बाजूला आहेत असे नेते जे फक्त राजकीय फायद्यासाठी पक्ष बदलतात आणि त्यांना लगेचच्या लगेच मोठी पदं मिळतात. हा जो संघर्ष आहे ना, हेच भारतीय राजकारणातलं एक कटू सत्य आहे. बरं, भारतीय राजकारणात अशा पक्ष बदलणाऱ्या नेत्यांसाठी एक खास शब्द आहे, आयाराम. म्हणजे असे नेते जे स्वतःच्या फायद्यासाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात अगदी सहज उडी मारतात. यांच्यासाठी निष्ठा आणि विचारसरणीपेक्षा सत्ता आणि पद हेच सगळ्यात महत्त्वाचं असतं. म्हणजे बघा, धुळ्यातली ही घटना एक महत्त्वाचा धडा शिकवते. तो म्हणजे राजकारणात फक्त निष्ठा आणि मेहनतच पुरेशी नसते. कधीकधी अचूक टायमिंग साधणं आणि नशिबाची साथ असणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरतं. एका क्षणात घेतलेला योग्य निर्णय थेट यशाच्या शिखरावर पोहोचवू शकतो. आणि शेवटी या सगळ्या प्रकारानंतर एकच प्रश्न उरतो, अशा प्रकारे इन्स्टंट नगरसेवक होणं हे आपल्या लोकशाहीसाठी खरंच योग्य आहे का? जिथे लोकांना आपला प्रतिनिधी निवडण्याचा हक्कच मिळत नाही, तिथे खऱ्या अर्थाने लोकशाही जिवंत राहू शकते का? यावर विचार होणं खूप गरजेचं आहे.